आता हा पण 72 आहे आणि हा चौकोनी कॅपॅसिटर आहे. आता याचं मी बघतो रीडिंग चेक करून. हा पण तेवढाच 72.34 तुम्हाला क्लिअर दिसतंय. तर हाही 72 आहे, हाही 72 आहे आणि सिरीजमध्ये घेतला तर अगदी एवढा मोठा सुद्धा 72 येऊ शकतो. तर ह्या तिन्हीमध्ये फरक काय? शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही इथं बघत असाल हे सगळे कॅपॅसिटर आहेत. कॅपॅसिटर, कंडेन्सर हे शब्द तुम्ही नेहमी ऐकत असता. तर आज आपण बेसिक माहिती करून घेऊया की कॅपॅसिटर काय असतो. तर कॅपॅसिटर हा कधी लागतो हे लक्षात ठेवा. जर तुमची एसी मोटर असेल आणि तुम्हाला ती जर सिंगल फेज किंवा 2 फेजवर चालवायची असेल तर कॅपॅसिटरचा रोल येतो. जर मोटर 3 फेज असेल तर त्याला कॅपॅसिटर लागत नाही. पण जर मोटर सिंगल फेज असेल आणि किंवा 2 फेज असेल तर तुम्हाला कॅपॅसिटर हा लागतो. लक्षात ठेवा, कुठलीही म्हणजे मोटर, अगदी तुमच्या फॅनमध्ये सुद्धा एक मोटरच असतं, वाइंडिंग असतं. कुठलीही मोटर मुव्हिंग म्हणजे फिरण्यासाठी किंवा टॉर्क म्हणजे जी तिला ताकद लागते फिरण्यासाठी, हे टॉर्क प्रोड्यूस करण्यासाठी कॅपॅसिटरची ही आवश्यकता लागतेच लागते. कॅपॅसिटर जर खराब झाला तर तुमचा फॅन सुद्धा फिरू शकत नाही. मोटर तर लांबची गोष्ट आहे. तर कॅपॅसिटर, त्याचे प्रकार, टाईप्स, तो खराब झालेला आहे कसं ओळखायचा, तो कधी बदलायचा, कसा वापरायचा आणि काय गोष्टींची काळजी घ्यायची हे आपण बघणार आहोत. तर मेनली आपण शेतीसाठी हे सगळ्या गोष्टी बघणार आहोत. तर शेतकऱ्यांनी आजकाल बरेच लोक सिंगल फेजच्या मोटर ह्या वापरतात शेतामध्ये, फेज अर्थिंगच्या 230 व्होल्टच्या, आणि त्याला कॅपॅसिटर हा लागतो. आता आपल्याकडे गोल कॅपॅसिटर मिळतात, चौकोनी कॅपॅसिटर मिळतात आणि सिरीज कॅपॅसिटर मिळतात. तुम्ही बघा, तिन्हींचे साईज म्हणजे जो काही त्याचा आकारमान आहे हे वेगवेगळं आहे. तर हे असं काय हेही सांगतो आणि कुठल्या शेतकऱ्यांनी कोणता कॅपॅसिटर वापरायचा हेही सांगतो. आमच्या इथं बरेच शेतकरी येतात, कॅपॅसिटर फुटलाय, जळलाय किंवा तो पेट घेतलाय, ह्या बऱ्याच गोष्टी ते नेहमी सांगत असतात किंवा आम्ही हे रोज अनुभवतो. त्याचे बरेच तुम्ही फोटो व्हिडिओ म्हणजे आम्हाला येतात, भेटतात. तर हे का होतं बाबा, की कॅपॅसिटर का उडतो किंवा का जळतो किंवा का गरम होतो? तर बेसिक गोष्ट आहे, सगळ्यात रिस्की हा गोल कॅपॅसिटर आहे राऊंडचा. तर हा कॅपॅसिटर का बनवलाय, की त्या कॅपॅसिटरवरचा सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर आहे ना, हे पहिल्यांदा बघायचं की MFD म्हणजे तो किती मायक्रोफॅरॅडचा आहे. MFDचा लॉंग फॉर्म जो आहे तो मायक्रोफॅरॅड असं होतं. मायक्रोफॅरॅड हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि त्याच्या नावावरून हे कॅपॅसिटरचं युनिट ठेवलेलं आहे, धरून चला. तर 72 MFDचा हा कॅपॅसिटर आहे आणि त्याच्या खाली ह्याचं व्होल्टेज असते की किती व्होल्टेजसाठी हा बनवलेला आहे. तर ह्या दोन गोष्टी ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, एक म्हणजे MFD आणि दुसरं म्हणजे व्होल्टेज, की त्या कॅपॅसिटरचं MFD किती आहे आणि व्होल्टेज किती आहे. कुठलाही कॅपॅसिटर बघितलं तुम्ही तर त्याच्यावर MFD आणि व्होल्टेज, MFD आणि व्होल्टेज, MFD आणि व्होल्टेज ह्या महत्वाच्या गोष्टी ह्या लिहिलेल्या असतात. तर अचूक कॅपॅसिटर कसा, की बाबा आपल्या मोटरला किती कॅपॅसिटर, इथं बरेच शेतकरी येतात आणि इथं येऊन मिस्त्रीला फोन लावतात की कितीचा वापरायचा काय. मिस्त्री पण सांगतो की 36चा बघा, 50चा बघा. तर अचूक कॅपॅसिटर कसा वापरायचा हेही आपण माहिती घेऊया डिटेलमध्ये. पहिल्यांदा कॅपॅसिटरचे टाईप घेऊया जाणून, की साधारणतः सिंगल फेजची जर मोटर असेल, जर मोटर ओपन वेल असेल तर फक्त रनिंगच्या कॅपॅसिटरवर ही मोटर चालू शकते. फक्त रनिंगचा कॅपॅसिटर असला तर चालते. पण मोटर ही सबमर्सिबल असेल म्हणजे बोरमधली असेल तर तिला रनिंग आणि स्टार्टिंग ह्या दोन्ही कॅपॅसिटरची आवश्यकता असते. मोटरच्या HP नुसार आणि तिथं अवेलेबल असलेल्या व्होल्टेजनुसार आपण कॅपॅसिटर हा कमी जास्त करू शकतो. वाव आहे आपल्याला जे काय आहे ते. त्या मोटरच्या एम्प्स नुसार पण कॅपॅसिटरची व्हॅल्यू आपण कमी जास्त करू शकतो, ठरवू शकतो. लक्षात ठेवा, एखादी मोटर आहे आणि तिला 50 MFDचा कॅपॅसिटर लागतोय, त्याच्याऐवजी तुम्ही 36चा जोडला तरी ती मोटर चालते, 72चा जोडला तरी चालते. पण दोन्ही केसमध्ये तुमच्या मोटरचा नॉईज, हमिंग हे वेगवेगळं असतंय, व्हायब्रेशन्स हे वेगवेगळे असतात, मोटरनं ओढलेला जो करंट आहे हा वेगवेगळा असतो. तर त्या करंटवरनं आपण कोणता कॅपॅसिटर योग्य आहे हे आपण ठरवू शकतो. तर साधारणतः रनिंग कॅपॅसिटरचे रेंज हे साधारणतः 2.5 MFD पासून म्हणजे 2.5 MFD 10, 15, 20, 25, 36, 50, 72 इथपर्यंत रनिंग कॅपॅसिटर असतो.
स्टार्टिंग कॅपॅसिटर जो आहे तो 80 100 100 120 120 150 150 200 200 250 250 300 आणि 300 400 ह्या रेंजमध्ये असतो. म्हणजे त्या रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू असते. हा MFD मीटर मार्केटमध्ये मिळतो की जो कॅपॅसिटर बाबा आपल्याला कसा चेक करायचा. आता फॉर एक्झाम्पल इथं ह्या कॅपॅसिटरवर 72 MFD लिहिलंय, तर आपण त्या मीटरला जोडलं तर हा आपल्याला इथं बघा तुम्ही 72.6 MFD दाखवते. म्हणजे आपण हा कॅपॅसिटर मोजून ओळखू शकतो की बाबा त्याची व्हॅल्यू किती आहे, त्या कॅपॅसिटरची पॉवर किती आहे. थोडक्यात एक बोली भाषेत म्हणू की त्या कॅपॅसिटरची पॉवर किती आहे. 72 MFD, पॉवर हा शब्द योग्य नाही पण शेतकऱ्यांच्या बोली भाषेसाठी आपण वापरूया की 72 एवढी हा कॅपॅसिटरची पॉवर आहे. आता हा पण 72 आहे आणि हा चौकोनी कॅपॅसिटर आहे. आता याचं मी बघतो रीडिंग चेक करून, हा पण तेवढाच 72.34 तुम्हाला क्लिअर दिसतंय. तर हाही 72 आहे, हाही 72 आहे आणि सिरीजमध्ये घेतला तर अगदी एवढा मोठा सुद्धा 72 येऊ शकतो. तर ह्या तिन्हीमध्ये फरक काय? तर शेतकरी मित्रांनो, गोल कॅपॅसिटर तेव्हाच वापरा की तुम्ही दिवसातनं जास्तीत जास्त अर्धा तास ते 1 तास मोटर चालवणार असाल तर. त्यापेक्षा जास्त जर तुम्ही मोटर चालवणार असाल तर तुम्ही चौकोनी कॅपॅसिटर वापरा. काही शेतकऱ्यांना चौकोनी कॅपॅसिटर सुद्धा सारखे सारखे खराब होतात 2 फेजच्या मोटरमध्ये स्पेशली, तर त्यांनी सिरीजचा कॅपॅसिटर वापरावा. हे का हे मी तुम्हाला पुढे सांगतो. हे प्रकार आहेत गोल, चौकोनी आणि सिरीज, हे मेनली 3 कॅपॅसिटरचे प्रकार आहेत. गोल कॅपॅसिटर तुमची दिवसातनं 1 तासाच्या आत मोटर चालत असेल तरच गोल डब्या वापरा, अन्यथा गोल डब्या वापरू नका. हे काय आहे शेतकरी मित्रांनो, ही प्लॅस्टिकची डबी आहे. प्लॅस्टिक म्हणजे काय आहे, कशापासून बनतो, तर एक पेट्रोकेमिकल पदार्थ आहे. हे तुम्हाला मान्य आहे. तुम्ही हा कॅपॅसिटर मोटरला जोडता, धरून चला तुम्ही ती मोटर 8 तास 16 तास चालवली, याच्यामधून कंटिन्युअस करंट वाहतोय आणि याच्या आतमध्ये एक मटेरियल आहे. आपण धरून चालू की हे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आहे, तरीही जो काय त्याच्यातनं करंट कंटिन्यू जातोय त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहे. त्या जाणाऱ्या करंटमुळे याच्यामध्ये उष्णता, हिटिंग तयार होते. आतमध्ये जे काही ह्याचे लॉसेस असतील त्या लॉसेसनुसार ह्याच्यामध्ये एक उष्णता, हिटिंग तयार होते आणि एका विशिष्ट, हा गरम होत होत जातो, एका विशिष्ट टेम्परेचर नंतर गरम होऊन हा पेट घेऊ शकतो. आणि यानं जर पेट घेतलं तर वरचं पेट्रोकेमिकल पदार्थ आहे, ह्याला जाळ लागू शकतो. त्यामुळे जर मोटर दिवसातनं 1 तासाच्या आत चालवत असाल तरच हा कॅपॅसिटर वापरा. दिवसातनं 4 ते 8 तास जर तुम्ही मोटर चालवत असाल तर चौकोनी वापरा. 16 तास मोटर चालवत असाल तर सिरीज कॅपॅसिटर वापरा. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ही फॉलो करा. हे का, तर तुम्हाला बाबा सारखं सारखं मेंटेनन्स येऊ नये, सारखं सारखं कॅपॅसिटर बदलायला लागू नये. कॅपॅसिटर जर जळला तर त्याच्या हिटिंगमुळे तुमचा कॉन्टॅक्टर, ॲटो, आतलं वायरिंग सगळं जळायची भीती असते. तर ते होणारं नुकसान टाळण्यासाठी तुमचं रनिंग आवर बघा, किती तास तुम्ही मोटर चालवताय. आणि हे मी प्रॅक्टिकल सांगतोय. आयडियली लोक म्हणू शकतात की काही, पण आम्ही जे काय रोज शेतकऱ्यांसोबत बोलतोय, प्रॅक्टिकल गोष्टी करतोय, तर त्याच्यानुसार हे मी तुम्हाला गणित सांगितलेलं आहे. तर गोल, चौकोनी. आता सिरीज म्हणजे काय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की मित्रांनो, हे सिरीज आणि पॅरलल कनेक्शन म्हणजे काय, की धरून चला आता तुमची एखादी मोटर आहे आणि तिला 144 MFDचा कॅपॅसिटर पाहिजे, तर एकच डायरेक्ट आपण असा 144चा कॅपॅसिटर घेऊ शकतो किंवा 72-72चे 2 जर असे जोडले तरीही आपल्याला 144 MFDचा कॅपॅसिटर मिळतो. आता हे मी 2 72-72चे जोडतोय. हे बघा, पॅरलल म्हणजे ह्याच्या 2 वायरी, ह्याच्या 2 वायरी, हे मी जोडलंय आणि मी आता याचं MFD मोजतो. तुम्ही मीटरवर बघा किती दाखवतं, हे 144 दाखवलं की नाही. तर हे सिंपल पॅरलल कनेक्शन केलंय मी. ह्या 2 वायरीन ह्या 2 म्हणजे 72चे 2 मी पॅरलल मध्ये जोडून 144 केले. आता मला 36 MFDचा कॅपॅसिटर पाहिजे धरून चला, तर मी सिरीज करतो. मी आता काय केलंय हे बघा इथं नीट, की या कॅपॅसिटरची एक वायर आणि या कॅपॅसिटरची एक वायर जोडली आणि उरलेल्या 2 म्हणजे सिरीज मध्ये, आणि उरलेल्या 2 वायरीचं MFD चेक केलं मी. आता इथं बघा हे 36 म्हणजे हा एक्झॅक्टली निम्म होतं. कळलं का तुम्हाला? 72चे जर 2 सिरीज मध्ये जोडलं
तर हा 36 MFD म्हणजे ह्याची पॉवर एक्झॅक्टली निम्मी होते. तर या सिरीजमध्ये काय केलेलं असतं, ह्या सिरीज कॅपॅसिटरमध्ये अशा डब्या सिरीज जोडलेल्या असतात आणि त्यानुसार परत सिरीजला पॅरलल करून, म्हणजे याच्यामध्ये जर 4 डब्या असतील तर ह्याच्यापेक्षा याच्यामध्ये चौपट म्हणजे 16 डब्या जोडून पॉवर तेवढीच, जेवढी मोटर करंट या कॅपॅसिटरला घेईल तेवढीच या कॅपॅसिटरला घेते, पण ह्याची लाईफ चौपट होते, म्हणजे आयुष्य वाढतं. त्यामुळं 2 फेज मोटरला जिथं सारखं सारखं कॅपॅसिटर जळतो तिथं सिरीज वापरा. आता कॅपॅसिटरचा रोल काय असतो, की आपण जर टेक्निकल भाषेत बोलायला गेलं मिस्त्रींना किंवा शेतकऱ्यांना जरी ज्या इंटरेस्ट आहेत, की आपला 2 सप्लाय आलेत, म्हणजे एक फेज आणि एक अर्थिंग आलंय आणि आपण ते मोटरला जोडलंय आणि आपण जर ते 2 जोडलं आणि सप्लाय चालू केला, तुम्ही बघा कॅपॅसिटर न जोडता तर मोटरमधून फक्त हमिंगचा नॉइज येतो जोरात गुम केल्यासारखं, पण मोटर फिरत नाही. ज्या पण वेळेस तुमची मोटर फिरत नाही त्यावेळेस तुम्ही कॅपॅसिटर बदलू शकता. आता बऱ्याच पॅनलमध्ये 2-3 कॅपॅसिटर असतात पॅरललमध्ये जोडलेले, त्यातला एखादा उडतो. अशा वेळेस काय होतो, कॅपॅसिटर जर मोटरला कमी जोडला गेला तर मोटर करंट जास्त ओढून घेते आणि पाणी कमी मारते. अशा वेळेस पण तुम्ही कॅपॅसिटर हा बदलून, म्हणजे जो काय केलाय हा चेक करायचा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर जर मोटरला इनिशियल टॉर्क नसेल, म्हणजे सुरुवातीला ताकद सापडत नसेल, तर टचिंगचा म्हणजे स्टार्टिंगचा कॅपॅसिटर हा बदलायचा. मोटरच्या बिहेवियरनं म्हणजे आवाजावरून, व्हायब्रेशनवरून, पाण्यावरून आपण कॅपॅसिटर योग्य आहे का नाही हे कळवू शकतो. अशा प्रकारचं MFD मीटर मिळतं, त्यांना आपण त्या कॅपॅसिटरची व्हॅल्यू मोजू शकतो. जर दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा 10% पेक्षा जर व्हॅल्यू कमी येत असेल तर तो कॅपॅसिटर बदललेला हा चांगला आहे. तुमच्या गरजेनुसार कॅपॅसिटर वेगवेगळे वापरा. कोणत्या मोटरला कोणता कॅपॅसिटर वापरायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये बघूया. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय डाऊट असतील, सिरीज पॅरलल कनेक्शन कळलं नसेल, तर आमच्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा किंवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे असलेले प्रश्न विचारा. आम्ही त्याची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. किंवा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा पोहोचवा, लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला हा बनवण्याला रोज नवीन थोडीशी एनर्जी येईल आणि आम्ही हे शेतकरी मित्रांसाठी व्हिडिओ बनवत राहू. धन्यवाद.